मॅग्निफिकेशन म्हणजे काय? लॅटरल मॅग्निफिकेशन म्हणजे स्टुडंट तुम्हाला माहिती आहे, मध्ये कोण असतो रे, एक लेन्स असतो किंवा मिरर असतो, आहे का नाही? मग ऑब्जेक्ट पासून मिरर पर्यंत जे अंतर आहे, हे अंतर वेगळा आणि ऑब्जेक्टची साईज वेगळी. पुन्हा मिररवर पडल्यानंतर दुसऱ्या बाजूला काय तयार होते? इमेज तयार होते. इमेजची साईज आणि ऑब्जेक्टची साईज. इकडे कोण असतो? ऑब्जेक्ट असतो. लेफ्ट साइडला कोण असतो? ऑब्जेक्ट असतो. राईट साइडला कोण असतो? इमेज असतो. आपल्या सर्वांना माहिती आहे. मग इमेज साईज ऑफ ऑब्जेक्ट, साईज ऑफ इमेज अपॉन साईज ऑफ ऑब्जेक्ट. साईज ऑफ इमेज भागिले साईज ऑफ ऑब्जेक्ट हा जो गुणोत्तर आहे, या गुणोत्तराला आपण काय म्हणतो? लॅटरल मॅग्निफिकेशन म्हणतो. द रेशो ऑफ साईज ऑफ इमेज टू द साईज ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज लॅटरल मॅग्निफिकेशन. सरळ समज मी काय बोलतो ते, साईज ऑफ कोण रे? इमेज भागिले size of object. Size of image divided by size of object. This ratio is called as the lateral magnification. सर्वांना समजलं? सर्वांना समजलं? आणि तेच थोडेसे आता ही लँग्वेज कशी, थोडी लँग्वेज थोडीशी हार्ड वापरली तर तुम्ही आपल्या लँग्वेज वर लिहू शकता. एक म्हणजे the ratio of size of image divided by size of object is called as lateral magnification. तो काय आहे? lateral magnification बरोबर काय आहे? size of image upon size of काय आहे? object. आता lateral magnification ला आपण स्मॉल m ने दर्शवितो आणि size of image म्हणजे त्या मिरर पासून तिकडचा डिस्टन्स आहे की साइज ऑफ साइज असते, साइज ऑफ इमेज अपॉन साइज ऑफ डायरेक्ट. हा जो रेशो आहे ना, त्या रेशोला आपण काय म्हणतो स्टुडंट्स? काय म्हणतो? लॅटरल मॅग्निफिकेशन. त्याला असं म्हणत असतो. एनी प्रॉब्लेम हियर? काही अडचण तुम्हाला बोलायचं नाही? काही अडचण आहे का? नाही, काही अडचण नाही. ठीक आहे. आता राहिला प्रश्न कोणाचा? आता राहिला प्रश्न फॉर स्फेरिकल लेन्स साठी व्ही बाय यू झाला आणि फॉर स्फेरिकल मिरर साठी मायनस झाला. असं काय होतं नेमकं? कारण काय होतं, हे जे आहे ना, इकडं स्फेरिकल मिरर मध्ये काय होतं, व्ही हा कुणीकडे येतो? व्ही हा लेफ्टला येतो आणि यू हा राईटला येतो. म्हणून हा काय येतो? मायनस. म्हणून हे लॅटरल मॅग्निफिकेशन कसं आहे? डिफरंट आहे. कुणासाठी? डिफरंट मिरर साठी किंवा डिफरंट लेन्सेस साठी हे कसं आहे? डिफरंट आहे. जसं इथं स्फेरिकल लेन्स आहे ते पॉझिटिव्ह झालं आणि स्फेरिकल मिरर आहे ते कसं झालं? मायनस झालं. कारण ह्या स्फेरिकल लेन्सेस मध्ये काय होतं, व्ही कुणीकडे येतो? व्ही हा राईटला येतो, ओके नाही? आणि यू सुद्धा कुठे येतो? राईटला. म्हणून हे दोन्ही पण कसे असतात? हे पॉझिटिव्ह असतात. ठीक आहे. आणि इथं मात्र एक कुठे येतो? लेफ्टला येतो, एक कुठे येतो? राईटला. म्हणून ते काय झालं? मायनस. ओके. किंवा दोन्ही पण जर लेफ्टला आले तरी पण मायनस मायनस काय होतं? दोन्ही पण प्लस असंही होतं. म्हणून लॅटरल मॅग्निफिकेशन कसं असतं? प्रत्येक मिरर साठी कसं असतं ते वेगळं राहतं. ओके. आता इथं दोन केसेस सांगितल्या तुम्हाला मी. काय सांगितलं तुम्हाला? दोन केसेस मध्ये पहिली केस कोणती आहे? फॉर एनी पोर्शन ऑफ द कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिरर मध्ये तो जो की इमेज असते ती कशी असते रे? इमेज नंबर 1 तिची कॅरेक्टर कसे असतात? पहिले प्रथम तो व्हर्च्युअल असते, व्हर्च्युअल. नंबर 2 इरेक्ट. इरेक्ट म्हणजे कशी असते? ताठ असते, ताठ.
असं वाकडेवाले कधी असते, बाकलेलं नसतं, एक नसते. आणि डिमिनिश्ड म्हणजे कसं, त्याची जे काही साईज आहे ती कशी असते, कमी असते. डिमिनिश होणे म्हणजे कमी होणे. आणि डिमिनिश होणे म्हणजे कमी होणे, मॅग्निफाय होणे म्हणजे वाढणे. लक्षात घ्या बघा, डिमिनिश होणे म्हणजे कमी होणे. आता लक्षात घ्या स्टुडंट्स, पहिल्या प्रथम तुम्ही काय केलं, सूर्यप्रकाशाला ठेवल्यानंतर आपली प्रतिमा काही वेळेला छोटी वाटते आणि काही वेळेला कशी असते, मोठी असते. आता आपण सूर्य पूर्णपणे दुपारचे 12 वाजलेले आहे, ठीक आहे, डायरेक्टली सूर्य कुठे आलेला, डोक्यावर ठेवलेला, तर आपली प्रतिमा अतिशय छोटी असते, पण ते पण पायाभूत असते नाही का. पण ते कशी झाली, डिमिनिश झाली. कशी झाली, छोटी झाली ना, ऑब्जेक्ट पेक्षा छोटी होणे, त्याला म्हणायचं डिमिनिश. मग आता काय, कॉन्व्हेक्स मिरर मध्ये प्रतिमा कशी असते, इमेज कशी असते. नंबर 1 सांगायचं व्हर्च्युअल असते, नंबर 2 सांगायचं इरेक्ट ताठ असते, नंबर त्याच्यातला गुणधर्म सांगायचं 3 का सांगायचं डिमिनिश असते. डिमिनिश असते म्हणजे ऑब्जेक्ट पेक्षा त्याची साईज कमी राहणे, त्याला म्हणायचं डिमिनिश. व्हर्च्युअल, इरेक्ट, डिमिनिश्ड इमेज कशी असते रे, इमेज कशी असते, कशी असते, व्हर्च्युअल असते, इरेक्ट असते, डिमिनिश्ड असते, नाही का. आणि म्हणून मग असं तेव्हा लहान झाल्यामुळं, आता इथं बघा स्टुडंट्स लक्षात घ्या, आता मला सांगा की काय झालं रे, लहान झालं, वर छोटं झालं का नाही, वरचा न्यूमरेटर छोटा झाला कोणापेक्षा, डिनॉमिनेटरपेक्षा. मग छोट्या संख्येला मोठ्या संख्येने भागल्यानंतर त्याची किंमत किती येते, नक्कीच 1 पेक्षा छोटी येते. म्हणून m ची व्हॅल्यू किती झाली, लहान झाली कोणापेक्षा, 1 पेक्षा. म्हणून कॉन्व्हेक्स मिरर मध्ये लॅटरल मॅग्निफिकेशन कसा असतो, 1 पेक्षा लहान असतो. समजलं का हे, सर्वांना समजलं. आता पुढचं हे त्याला तुमचं कॉन्व्हेक्स मिरर मध्ये साईज कशी असते, साईज हे इमेजची व्हर्च्युअल असते आणि इरेक्ट असते, डिमिनिश्ड असते. आणि म्हणून लॅटरल मॅग्निफिकेशन कॉन्व्हेक्स मिरर मध्ये 1 पेक्षा लहान असते. m इज लेस देन ऑर इक्वल टू 1. m ची किंमत लहान आहे, v छोटा आहे आणि u मोठा आहे. छोट्या संख्येला मोठ्या संख्येने भागल्यानंतर उत्तर जे येतं ना, तर ते उत्तर किती येतं, मग अतिशय कमी येते 1 पेक्षा. म्हणून m ची व्हॅल्यू किती येते रे, m ची व्हॅल्यू लहान येते, कोणाला लागते, 1 पेक्षा लहान येते. त्यामध्ये कॉन्व्हेक्स मिरर मध्ये. आता राहिला प्रश्न कॉन्केव मिरर मध्ये. डिपेंड्स अपॉन द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची पोझिशन कुठे आहे त्याच्यानुसार ठरतं कोणाची व्हॅल्यू, m ची व्हॅल्यू. m इज व्हॅरी फॉर डिफरंट मिरर्स. m ची किंमत कशी आहे, वेगळी आहे. परंतु इथं कॉन्केव मिरर मध्ये m हा पॉझिटिव्ह आहे, 1 पेक्षा मोठा आहे तर 1 पेक्षा छोटा आहे. हे कसं ठरतं, तो ऑब्जेक्टची पोझिशन कुठे आहे, ऑब्जेक्ट कुठे आहे, एक तर लेन्स आणि मिरर याच्यामध्ये आहे कुठे आहे, त्याच्यानुसार ते ठरते. आपल्याला स्पेशल त्याची पोझिशन नुसार एक 5-6 प्रॉपर्टी आहे. पोझिशन कुठे आहे तेव्हा m ची व्हॅल्यू कशी असते, हे वेगळं एक पॉइंट आपल्याला शिकायचं आहे. सध्या फक्त लक्षात ठेवा तुम्ही काय लक्षात ठेवा, तुम्ही कॉन्व्हेक्स मध्ये m ची व्हॅल्यू 1 पेक्षा लहान असते आणि कॉन्केव मिरर मध्ये मात्र m ची व्हॅल्यू काही वेळेला लहान असते आणि काही वेळेला मोठी असते. हे टोटली डिपेंड करतं की तो ऑब्जेक्टची पोझिशन कुठे आहे त्याच्यानुसार m ची व्हॅल्यू ठरते. ठीक आहे, सर्वांना समजलेलं आहे. डेफिनेशन काय आहे, लॅटरल मॅग्निफिकेशन इज द रेशिओ ऑफ साइज ऑफ इमेज टू द साइज ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज द लॅटरल मॅग्निफिकेशन. म्हणून लॅटरल मॅग्निफिकेशन बरोबर साइज ऑफ इमेज अपॉन साइज ऑफ ऑब्जेक्ट. लॅटरल मॅग्निफिकेशन
मिरर मध्ये मात्र तो ऑब्जेक्टची पोझिशन कुठे आहे त्याच्यानुसार ठरते. आता त्याच्यानुसार ठरते म्हणजे त्याची 6 प्रॉपर्टी आहेत. केव्हा लहान असतो केव्हा मोठा असतो त्याचा स्पेशल आपल्याला पॉइंट घ्यायचं आहे त्याच्यानंतर ऐकणे. आणि मग सगळं एक लक्षात घेऊन ठेवा तुम्ही की क्वांटम मिरर मध्ये m ची व्हॅल्यू ही ऑब्जेक्टच्या पोझिशन नुसार ठरते हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर इथपर्यंत हे सर्वांना समजलेलं आहे.